आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींनो नमस्कार। आज तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या दिवसाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता तर तो दिवस अखेर उगलेला आहे आणि आज सकाळी 11 वाजेपासून बँकेचे शटर उघडताच त्याच वेळेस अनेक बहिणींच्या मोबाईलवर डीबीटीचा मेसेज म्हणजे खात्यात 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळतोय। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। जमा झाल्याचं दिसून येत आहे। नोव्हेंबर महिन्याचे आणि डिसेंबर महिन्याचा 2 महिन्याचा एकत्र 3000 रुपये आजपासून अनेक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये जवळपास 8000 कोटी रुपये मंजूर केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील बातमी दिलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा होणार आहे। तर आज सकाळी 11 वाजेपासून बँकांसमोर महिलांची प्रचंड गर्दी पाहायला भेटली आणि अनेक बहिणी आनंदाने पैसे काढून घरी परत येताना दिसून येत आहे। प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, राज्यभरात सुरू झालेली आहे। राज्यातील अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे। आज पहिला दिवस आहे। सरकारने काही निवडक जिल्ह्यांमध्ये विशेष प्राधान्य दिलेलं आहे, कारण उद्या काही भागात महत्त्वाचे मतदान आहे। सरकारला लाडकी बहीण योजना आज पैसे देऊन आनंद करायचा आहे। आता ही जी उघड आहे ही गुपित झालेली आहे। आता ही गुपित उघड झालेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बँकेत अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले आहे की आज रात्री 12 वाजेपर्यंत का होईना पण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेच पाहिजे। पहिल्या सर्वात प्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट आदेश देण्यात आलेला आहे। एवढेच नाही तर ज्या बँकेत सर्वजण आज जर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले असतील दुप्पट पैसे जमा होणार आहे। बघा काम करायचं आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहूया। लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे जमा होत आहे। आता 3000 रुपये देण्यात येत आहे। तर बघा 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ही केवायसी तुम्हाला करायची मुदत दिलेली आहे। ती मुदत आता संपण्यात येत आहे। तर बघा आता तुमची अजूनही केवायसी झाली नसेल, डिसेंबर महिना लागलेला आहे, डिसेंबर पर्यंतही तुमची केवायसी बाकी असेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी करा। केवायसी झाल्यानंतर आणि ज्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल अशा सर्व लाडक्या बहिणींना आज 3000 रुपये त्यांच्या आधार कार्डच्या माध्यमातून, जे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असतं, मोबाईल नंबरवर मेसेज आलेला आहे, त्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे। तर बघा आता लाडक्या बहिणींना कोणाला 3000 रुपये जमा होणार आहे? ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींना पैसे जमा होणार आहे, पण ज्या बहिणींची केवायसी बाकी असेल त्यांना फक्त 1500 रुपये जमा होणार आहे। तर तुमची केवायसी असणे गरजेचे आहे। सरकारने किंवा आता ज्या लाडकी बहीण योजनेचे खोटी-नाटी कागदपत्र जोडून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यावर तर कडक कारवाई सुरू केलेली आहे आणि पुरुषांनी बायांच्या नावे बनवून नावे उघड केलेली आहे। अशा प्रकारे आता लाडक्या बहीण योजनेबाबत भरपूर अशा महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, म्हणजे ते पुरुष आहे त्यांनी महिलांच्या नाव करून फॉर्म भरून घेतल्याने त्यांचं नाव आता लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे। तर या प्राधान्य 12 जिल्ह्यांमध्ये आज निवड झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो। 12 जिल्ह्यात 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जिल्हे आहेत, आता जिल्ह्यांची नावं सांगतो। कोणकोणता जिल्हा येतो? नंदुरबार, नांदेड, नागपूर, त्यानंतर येतो नाशिक, परभणी, पुणे, बीड, बुलढाणा, संभाजीनगर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये बहुतेक तालुक्यातील सकाळी 11 वाजेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा उर्वरित जिल्हे उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये वाटप होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर उद्या आणि परवा 2 दिवसांमध्ये पैसे वाटप कंप्लीट होतील। आज विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण उद्या काही ठिकाणी मतदान आहे। सरकारला लाडकी बहीण योजनेच्या चेहऱ्यावर हसू पाहायचं आहे, त्यामुळे आजपासून याची सुरुवात केलेली आहे। आता प्रश्न, कोणत्या बँकेत पैसे लवकर पडले आहे, म्हणजे कोणत्या बँकेत लवकर पैसे जमा होतात? विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कारण या बँकात प्रचंड वेळ जास्त आणि त्यात HDFC बँक। बघा कोणकोणत्या बँकांमध्ये सर्वात अगोदर HDFC बँक आहे, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, पंजाब बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा पोस्टात जरी खातं असेल तरी देखील तुम्हाला आता हप्ता जमा झालेला आहे। तर बघा बँकांची नाव तुम्ही पाहिली असतील, बँक ऑफ इंडिया, ते सर्व काही। पण आता बघा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता जमा होतोय
इतर बँकांपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे यायला प्रॉब्लेम येऊ शकता, कारण ज्या छोट्या खाजगी बँक आहेत त्यामध्ये पैसे येत नाही. तर यामध्ये आता थोडा बदल करण्यात आलेला आहे. त्यामधून काय आलेलं आहे तर बघा, मी तुम्हाला आता जिल्ह्यांची नावं सांगतो. जिल्ह्यांची नावं तुम्ही ऐकली आहेत, पण या जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. तर बघा, जालना जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पैसे जमा होत आहेत बघा, आता अंबड, भोकर, बदनापूर, जाफराबाद, परतूर, मंठा, घनसावळी या तालुक्यातील सकाळी 11 वाजेपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये होत आहे, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी भागातील लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होत आहे. तर बघा, नांदेडमध्ये वर्धापूर, भोकर, बिलोंडली, देगुल, कंधार, किन्नर, लोहा, महूर, गायगाव, उमरे या तालुक्यातील महिलांना बँकेसमोर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर बघा, पुढील गावांची नाव तुम्ही इथं पाहू शकता. बघा, आता नागपूर शहर ग्रामीण दोघी भागातील हिंगणा, कामठी, कटोळ, सावनेर, रामटेक, उमरेड या ठिकाणी पैसे पडले आहेत. नाशिकमध्ये सटाणा, मालेगाव, दिंडोरी, इगतपुरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये बघा, आता त्र्यंबकेश्वर मध्ये भागामधील आनंदाची बातमी आहे. परभणी, गंगापूर, जिंतोरी, सेतू, पालम, पूर्वा या ठिकाणी पैसे आले आहेत. बघा, आता जुन्नर, आता पुण्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होत आहे, जुन्नर, शिरूर, बारामती, इंदवा रोड या भागात प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. बीडमध्ये आष्टी, गेवराई, केज, आंबागाई, परणी ठिकाणी या ठिकाणी पैसे जमा होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता, कोणत्या तालुक्यात राहता, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपये डबल हप्ता वाटप झालेला आहे. या डबल हप्त्यांपैकी तुम्ही 1500 रुपये आले का 3000 रुपये आले, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. पैसे जमा झाले असतील तर हो म्हणा, आणि नाही झाले असतील तर नाही म्हणा. तर बघा, लाडकी बहीण योजना सोबतच भरपूर अशा योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार तुम्हाला काही ना काही वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लाभ देत असतं. म्हणून तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि कुठल्याही योजनेबद्दल जर माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर प्रत्येक योजनाबद्दल माहिती दिली जाते. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.